बुवा बुवा आले 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 पकडलं आता. आज वेदचा पहिला दिवस आहे. खूप दिवस झाली सुट्टी होती. आता कंटाळा आलाय त्याला जायचा, पण जावं तर लागेल. ऊन तर एवढं पडलंय ना बाहेर लगेच. तर आवरते पटकन. आता 8 वाजलेत, 9ला जायचंय त्याला. तर पटपट आवरते. आता अंड्याची पोळी बनवणार आहे आणि टिफिनला दुसरं देणार आहे, चपातीचा पिझ्झा बनवून. चला तर मग आवरूया पटकन. तुम्हाला पण दाखवते मी काय काय करते येते. चला. आता एका साईडला मी अंड्याची पोळी करून घेतली होती मिठाची वेदसाठी, आणि एका साईडला आमची भाजी शिजत होती. शेवग्याच्या शेंगा होत्या आज, तर त्या आधी टाकून घेतल्या आणि वेदला खायला अंड्याची पोळी बनवली. आणि शिजली पण होती आणि खूप भारी झाली होती. पाहताक्षणी कळतंय की कशी झाली आहे ती. आणि वेदला मग अंड्याची पोळी रेडी झाली आणि त्याला जेवायला दिलं. धरा. आता वेदला सगळं जमतं खायला, पण सगळं मिठाचं पाहिजे. पोळी पण मिठाची आणि सगळं मिठाचं. तरी मी आता त्याला थोडी थोडी सवय लावते. थोडी थोडी मिरची टाकते त्याच्या जेवणात. आवरा पटकन. हा, स्कूलला जायचंय ना? हो हो, स्कूलला जायचंय ना? ठीक आहे, खा पटापट छान छान पोळी. हो हो. आता मी वेदला अंड्याची पोळी दिली आणि मला म्हटलं दूध घ्यावं, कारण मग जाऊपर्यंत 9:30 नाही 9ला जातो तो, 9 सव्वा 9ला. 9:30 होईपर्यंत मग काय खाता येत नाही, काय नाही, भूक लागते. म्हणून म्हटलं आधी थोडं दूध घ्यावं. करता करताच पिले आणि लागले चपाती करायला. मला त्याच्यासाठी चपातीचा पिझ्झा बनवायचा होता. आणि हा खूप छान ऑप्शन आहे छोट्या मुलांसाठी. हेल्दी पण आणि पोट पण छान भरतं याने. आणि हे बाहेरचं खाण्याची क्रेविंग पण नाही होत. छोट्या मुलांसाठीच काय, मोठ्या माणसांनी सुद्धा चपातीचा पिझ्झा एकदा ट्राय करायला पाहिजे. खूप छान लागतो आणि मैद्याच्या पिझ्झापेक्षा कितीतरी बेटर लागतो. आणि तुम्ही मोठ्या माणसांसाठी करायचं असेल तर त्यात भाज्या वगैरे टाकून, चीज पण अजून जास्त टाकलं तरी चालेल. आणि हेच वेजचा पिझ्झा रेडी झाला. चपाती केली मी आणि काही नाही, त्याला फक्त थोडंसं सॉस टाकलं आणि वरून चीज टाकलं आणि हे होतं माझ्याकडे ऑर्गॅनो होते ते टाकले आणि थोडं कडक होईपर्यंत होऊन दिला. एकदम छान टेस्टी पिझ्झा तयार होतो. आणि 4 त्याच्या स्लाइस कट करून उलटण्यानेच कट केल्या, कारण तो क्रिस्पी झालेला असतो. आणि वेजच्या टिफिनला दिला. आणि आता वेदचा टिफिन पण सापडत नव्हता खूप दिवसापासून. आता सुट्टी आहे त्याच्यामुळं कुठे गेला काय माहीत. आता मला आज शोधून ठेवावं लागेल. पण आज तात्पुरतं त्याच्या पप्पांचंच टिफिन दिलं त्याला. सगळी तयारी झाली आणि त्याचा अजून ब्रश करायचा होता, त्याला आंघोळ घालायची होती, तेच चालू होतं. चला आवरा, घ्या ब्रश पटकन पटकन कर ना बाबू, पटकन ब्रश झाला मला सांग. हा भरते तू पटकन. अजून ब्रश नाही केला सोनू. मग तसंच जायचं. चला आवरा. उद्या नाही, आज गेल्याशिवाय कसं दिवस पूर्ण होणार. उद्याच्या दिवसच शाळा स्कूल आहे, मग 2 दिवस सुट्टी. चला चला आवरा आवरा पटकन. चला. मग किती दिवस सुट्टी? महिनाभर सुट्टी घेतली ना, तरी पण नाही संपली अजून. हा आवरा चला. हा हा 100 दिवस. चला आवरा, आवर पटकन. चल आवरा पटकन. येतं ना घालता की घालू मी? आता जायचंय ना स्कूलला. आता नाही ना कंटाळा आला आवरल्यावर? हो घातले. छान छान घालतं माझं बाबू. तू पण असे नाही ना घालू शकत. नाही ना तुझे एवढे छान. चला जायचं ना स्कूलला. चला रेडी. छान दिसते बा. चला चला चला. आता आमचे कपडे तर घालून झाले होते, पण तेल लावायचं बाकी होतं, केस विंचरायचे बाकी होते. तेच तेल लावलं, केस विंचरले. आणि टोपी पण घालावी लागते, कारण इथून स्कूल लांब आहे. थोडं म्हणजे अर्धा तास लागतो बारामतीला जायला. गावाला राहतोय आत्ता सध्या आम्ही, तर अर्धा तास लागतो. आणि ऊन पण खूप होतं, म्हणून टोपी वगैरे घालून जावं लागतं.
आणि तो चपाती खात होता आणि त्याच्या हे पण लक्षात नाही की मी केस विंचरलेत. कुठे लक्ष होतं काय माहीत. आणि नंतर मला बोलत होता की तू केसच नाही विंचरले आणि टोपेच्या वरून केस विंचरत होता आणि मी एकटीच हसतीये नंतर जेव्हा एडिट करायला बसले तेव्हा ते पाहून. त्याची चपाती झाली खाऊन आणि निघाले. आजोबा जाणार होते सोडवायला त्याला, तर ते गाडीवर जाऊन बसलेच होते सासरे माझे आणि याला शूज घातले आणि पाठवलं. ऊन खूप आहे ना त्याच्यामुळे मुलांना पण जरा त्रासच होतो, पण आता येईलच पाऊस. आणि फायनल आता झोपी झाली आमची. दिली होती त्याच्या स्किनला लावायला, रेग्युलर तुम्ही यूज नका करू म्हटले, हीच करायचं. त्याच्यामुळं मी तेव्हापासून हीच करते, कारण याला खूप घामोळ्या आल्या होत्या निपूला. बुवा आलं कोण आला? दादा. आणि वेद आला पण होता तोपर्यंत. मला असं वाटतं मुलं जेवढा आवरायला टाइम लावतात ना सकाळचे, तेवढा वेळ ते सुद्धा स्कूलला सुद्धा नाही जात. 3 तास आवरायला आणि 2 तासात तर मागे येतात लगेच. पण असो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ जर पाहायला आवडणार असतील अजून छान छान, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मग वेद आला आणि या दोघांचं परत अशी मस्ती चालू झाली होती. टिफिन खाल्ला का? मम्मी एका म्हणजे फिरला तर त्याचा अजून नीट छात्यावर येत होता, कारण तो नाही ना आला स्कूलमध्ये त्याच्या. अच्छा, तुझं स्कूल कसं होतं? टिफिन खाल्ला का? टिफिन खाल्ला का नाही? सगळा? उद्या जायचं ना मग स्कूलला? नाही.